हाय, मी विशाखा. तर हा ॲनिव्हर्सरीचा सेकंड ब्लॉग आहे. माशूच्या पप्पाने मला छान छान असे गिफ्ट वगैरे दिले. ते घेतली, मी बघितली आणि खूप अशी खुश झाली. त्यानंतर थोड्या वेळाने मी संध्याकाळचा नाश्ता बनवायला लागले. कारण मी सायंकाळी आम्ही असं केक वगैरे कट करणार आहे आणि सर्व येतील, मग त्यांना नाश्ता वगैरे पाहिजे. म्हणून मी ते नाश्ता बनवायला लागले आणि मी नाश्त्यामध्ये आलू बोंडा बनवणार होती. आणि मी मस्त इकडे आलूची अशी चटणी वगैरे बनवून छान असे गोले छोटे छोटे असे बॉल्स टाईप बनवून बेसनच्या अशा घोळण्यामध्ये टाकून मस्त इथे आलू बोंडा तयार केले. आणि अशा थोड्या वेळातच माझे खूप सारे असे आलू बोंडे तयार झाले. खूप गरमी पण होत होती, पण त्या खुशीमध्ये मला काहीच सुचलं नाही. म्हणून मस्त मी इकडे खूप सारे असे आलू बोंडे तयार केले आणि माझे इथे आलू बोंडे रेडीही झाले. त्यानंतर आम्ही खाली गेले आणि खालीच आज केक कट होणार होता. मस्त रेडी वगैरे झाले. आम्ही तिघेही छान असे रेडी झाले आणि खाली गेल्यावर असं केक वगैरे असं समोर आला. बघून असं तर लहानपणा मुलासारखाच असा वाटत होता. पण काही असो, केक ॲनिव्हर्सरीच्या म्हणा की का बड्डेच्या म्हणा, केक असा छोटा कट करून असा थोडा सेलिब्रेट केलाच पाहिजे. ते वेगळीच खुशी होते. खाली गेले आम्ही मस्त माशू मिष्टी वगैरेला घेऊन आम्ही असे बसले आणि काकूने कल्पनाताईने छान आमच्या असं औक्षण केले. छान आम्हाला असा टीका वगैरे लावले. त्यानंतर कॅन्डल असा स्पार्क करून आम्हीने केक कटिंग केले. माशू तर बघतच होती, मम्मी पप्पाचा बड्डे आहे का काय असं तिला वाटत असेल. त्यानंतर आम्ही सर्वांना असे केक असं थोडा थोडा चारायला लागले आणि फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे असे काढले. ते सर्व झाल्यानंतर थोड्या वेळाने सर्व नाश्ता केले आणि सर्वांनी माझी आलू बोंड्याची खूप अशी तारीफ केली. ते ऐकून मला खूप असं खुशी वाटली. काही बनवलं आपण आणि त्याचा रिझल्ट छान आला तर छानच वाटते. त्यानंतर सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आणि मग आमचा आज प्लॅन होता बाहेर जायचा जेवायला. त्यानंतर आम्ही सर्व असे रेडी झाले. मी तर रेडीच होती, बाकी सर्व असे छान रेडी झाले आणि आम्ही जे बाहेर जेवायला निघाले. आणि आम्ही असं घराजवळच राजवाडा म्हणून आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये याच्या आधी आलाच असेल. आमच्या घराजवळही आहे आणि खूप आमच्या बजेटमध्ये खूप टेस्टी जेवण असं मिळते आणि खूप असं छानही आहे. आपण फॅमिलीमध्येला असे घेऊन जाऊ शकतो. म्हणून आम्ही राजवाड्याकडे गेले आणि आतमध्ये गेले तर इथे महाराजाचीच अशी आमची दर्शन झाले. राजाचे असे दर्शन वगैरे घेऊन आम्ही आतमध्ये गेले आणि जेवणाचा टेबल शोधून आम्ही बसले. आता ऑर्डर वगैरे दिले आणि आता हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर दिल्यावर 10 ते 15 मिनटं तर वेट करावंच लागते. म्हणून का करायचं म्हणून आम्ही राजवाड्यामध्ये खूप असं छान छान असं डेकोरेशन होऊन आहे, तिथे फोटो आपण असे काढू शकतो. म्हणून आम्ही छान असे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि तेवढ्यापर्यंत आमचा जेवणही आला होता. आम्ही जेवण वगैरे केले आणि मग आम्ही तिथून घरी यायला निघाले. आणि इथेच माझा हा ॲनिव्हर्सरीचा व्लॉग संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.